नमस्कार. प्रभुमेस चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओ नंबर 62 मध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण 3 सर्कल वर्तुळ मधील प्रॉब्लेम्सचे संकीर्ण प्रश्न संग्रह 3 पाहत आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये संकीर्ण प्रश्न संग्रह 3 मधील काही उदाहरण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 15 पासून आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. पण 15वा प्रश्न सुरू करण्याआधी तुम्ही हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल तेवढा पटकन सबस्क्राइब करून घ्या. बघूया गणित क्रमांक 15. आकृतीमध्ये माप कंस WY बरोबर 44 अंश. WY किती दिलाय? हा 44 अंश दिलाय. त्यानंतर माप कंस ZX बरोबर 68. ZX 68 दिलाय तुम्हाला. तर ZTX चं माप काढायचं आपल्याला. ZTX म्हणजे या कोनाचं माप काढायचं आहे. दोन जीवांच्या आंतरविभाजनानं तयार होणाऱ्या कोनाचं माप त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या बेरजेच्या निम्म असतं. द मेजर ऑफ इंटरनल अँगल फॉर्म्ड बाय टू कॉर्ड which are intersect each other in internal part is equal to the 1/2 sum of its intersected arc. असा गुणधर्म आहे. आपण डायरेक्ट गुणधर्मानुसार असा आधार देणार आहे आणि गुणधर्मानुसार त्याचं माप काढणार आहे. त्यानंतर तुम्हाला WT 4.8 दिले, म्हणजे ही 4.8 दिले. त्यानंतर TX तुम्हाला 8 दिले. त्यानंतर YT 6.4 दिले. YT 6.4 दिले. तर तुम्हाला TZ काढायचे आहे. मग TZ काढताना आपण कोणतं प्रमेय वापरणार आहे? दोन जीवांच्या आंतरविभाजनाचं प्रमेय. काय सांगतंय? WT into TX is equal to YT into TZ. बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड या पद्धतीत आपण जाणार आहोत. पण मित्रांनो, इथं या पद्धतीत जायचं आहे. हा तुम्ही सराव करायचा आहे. सराव केल्याशिवाय कळणार नाही. मी सांगावं तुम्ही ऐकावा. तर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल. जो कोणी माझा पहिला व्हिडिओ पहिल्यांदा बघेल त्याला गणित अवघड वाटणार आहे. पण पहिल्यापासून जर प्रत्येक प्रकरणाचे व्हिडिओ पाहिले तर 100% तुम्हाला हे प्रकरण, ही सगळी प्रकरणं समजल्याशिवाय राहणार नाही. शिवाय व्हिडिओ स्किप अजिबात करायचा. बघा, त्यानंतरचा तिसरा प्रश्न याच प्रकारचा आहे. WX बरोबर 25 दिले, YT बरोबर 8 दिले, तर YZ बरोबर 26. तर तुम्हाला WT काढायचा आहे. सेमीचा प्रश्न काय आहे? फिगर 3.93 मेजर आर्क WY इज इक्वल टू 44 डिग्री. मेजर आर्क ZX इज इक्वल टू 68. देन फाइंड द मेजर ऑफ एंगल ZTX. If WT is equal to 4.8, TX is equal to 6.8, TX is equal to 8, YT is equal to 6.4, then find TZ. If WX is equal to 25, YT is equal to 8, YZ is equal to 26, then find WT. बघूया. क्वेश्चन नंबर 15 आहे हा. मग क्वेश्चन नंबर 15 पासून आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, माप कोन ZTX बरोबर 1/3 माप कंस ZX अधिक माप कंस WY. काय? बाय प्रॉपर्टी. मराठी मीडियम. गुणधर्मानुसार. काय लिहायचं? गुणधर्मानुसार. कोणता गुणधर्म आहे? दोन जीवांच्या आंतरविभाजनाने तयार होणाऱ्या कोनाचं माप त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या बेरजेच्या निम्मे असते. द मेजर ऑफ अँगल विच इज इंटरसेक्ट ईच अदर कॉर्ड इन इंटरनल डिव्हिजन विच द मेजर ऑफ अँगल इज सम ऑफ its intersected arc of 1/2 पाहिजे. म्हणजे
या कोणाचं माप विचारलं तर ह्याचं आणि ह्याची बेरीज करून निम्म करायचं। आता या कोणाचं माप जेवढं असेल तेवढंच ह्याचं असणार आहे, कारण ऑपोजिट अँगल आहे, विरुद्ध कोन आहे। तुम्हाला या कोणाचं जर विचारलं तर या कोणाच्या मापाचं उत्तर काय येईल, तर WZ आणि YX या दोन कोणांच्या मापाच्या बेरजेच्या निम्म येईल। ओके, बघूया मित्रांनो, किमती ठेवूया बरोबर 1/3 इन ब्रॅकेट 68 प्लस 44 1/2 इंटू 8 आणि 4 12 5 आणि 6 11 2 1 2 2 5 10 2 7 12 56 अंश असं ZTX उत्तर आलं। जाऊया पुढे। दुसरा प्रश्न आपल्याला असा दिलाय, WT 4.8 दिलाय, TX तुम्हाला 8 दिले, YT तुम्हाला 6.4 दिले, तर तुम्हाला काय काढायचं आहे, TZ काढायचं आहे। TZ काढायचं म्हटल्यानंतर आपण डायरेक्ट लिहू शकतो। काय लिहायचं बघा, बाय थेरम ऑफ इंटरनल डिविजन ऑफ कॉर्ड, मराठी मीडियम, दोन जीवांच्या आंतरविभाजनाच्या प्रमेयानुसार गुणधर्मानुसार। काय होतं आंतरविभाजन, म्हणजे आतल्या बाजूला छेदल्यावरचं सूत्र काय आहे, WT इंटू TX इज इक्वल टू YT इंटू TZ। किमती ठेवा, WT किती आहे आपलं 4.8, TX किती आहे बघा, WT किती आहे बघा 4.8, TX किती आहे 8, YT किती आहे बघा 6.4 इंटू TZ। आता आपल्याला TZचं माप काढायचं आहे। मग TZचं माप काढण्यासाठी हे पुसतो मित्रांनो, तुम्ही गणित लिहिलं असेल, स्क्रीनशॉट काढला असेल। TZचं माप काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर TZचं माप काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 6.4चं पक्षांतर करावं लागेल। TZ इज इक्वल टू 4.8 इंटू 8 अपॉन 6.4। आणखी एक पायरी करा, हा पॉईंट एकच घर आहे, म्हणून काय करा, एक घर असल्यामुळं सरळ म्हणा 48 गुणिले 8/64, म्हणजे दशांश चिन्हाला दशांश चिन्ह निघून गेलं, डेसिमल 1 कॅन्सल झालं। 16 चौक 64, 16 त्रिक 48, 4 1 4, 4 2 8, 3 2 6, म्हणजे TZ बरोबर किती आलं बघा 6, TZ किती आलं 6। ओके, लिहून घ्या तुम्ही हे, आणि हे लिहिल्यानंतर परत आपल्याला सेम टू सेम असाच प्रश्न आहे। काय प्रश्न दिलाय आता, WX बरोबर टोटल दिलाय, WX बरोबर किती दिले बघा 25 दिले, YT बरोबर किती दिले आपल्याला, YT आता YT आपल्याला दिले 8, YT किती दिले 8, आणि YZ किती दिले आपल्याला 26। जर YZ 26 असेल तर आपणाला TZ काढता येईल। YT आपणाला 8 दिले, YT आपणाला किती दिले 8 दिले, तर आपणाला काय काढायचं आहे, YZ वरून TZ काढायचं आहे, म्हणजे आपल्याला असा गुणधर्म वापरता येईल। ओके, तर आपण कसं कसं लिखाण करतोय बघूया। काढला असेल, हे लिहिलं असेल तर मी इथून सुरुवात करतो। पहिल्यांदा आपण असं म्हणूया, कितवा प्रश्न आहे हा, तिसरा, YT अधिक TZ बरोबर YZ, हे करून दाखवलं पाहिजे। YT 8 आहे, TZ ची किंमत काढायची, आणि YZ आपल्याला किती दिले 26 दिले, म्हणून डायरेक्ट म्हणा TZ बरोबर 18, TZ किती आला आपलं 18। आता टोटल तुम्हाला WX किती दिले 25 म्हणायचं, WX बरोबर 25, हेन्स लेट
लेट WT इज इक्वल टू y म्हणून TX इज इक्वल टू 25 मायनस y. बघितलं का, लक्षात आलं का? हा तुकडा xचा असेल तर हा तुकडा तुमचा कितीचा असणार आहे? 25 वजा x असणार आहे. आलं लक्षात? आता मित्रांनो 25 वजा x आहे म्हटल्यानंतर तुम्हाला 4 तुकडे मिळाले, 1 2 आणि हा 3. मग तुम्हाला चौथा तुकडा काढायचा आहे. x ची किंमत काढली की तुम्हाला WT ची किंमत मिळणार आहे. मग परत हे सगळं लिखाण करून पुन्हा आपल्याला हेच लिहायचं आहे. बाय थेरम ऑफ आहे बरं का, इथे चुकून बाय झालं. बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, दोन जीवांच्या आंतरविभाजनाच्या प्रमेयानुसार. आंतरविभाजनाचे प्रमेय हेच घ्या, WT इंटू TX इज इक्वल टू YT इंटू TX. किमती ठेवूया. WT किती आहे बघा आपलं, WT y इंटू TX किती आहे 25 वजा इज इक्वल टू YT किती आहे बघा, YT 8, TZ किती आहे बघा, TZ 18. म्हणजेच काय झाले बघा, इथे आता वर्गसमीकरण तयार होईल होता. 25y निघून द्यावर वजा y वर्ग इज इक्वल टू 18 8 44. हेन्स हे सगळं तिकडं नेलं तर y वर्ग वजा 25y, y वर्ग वजा 25y अधिक 144. गणित भाग 1 मधलं गणित आलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. वर्गसमीकरणात गुणाकार अधिक 144 आणि बेरीज 25 आली पाहिजे. अशा प्रकारच्या दोन संख्या कोणत्या, तर 16 आणि 9 44. y वजा 16 y वजा 9. म्हणून y वजा 16 बरोबर 0 किंवा y वजा 9 बरोबर 0, y बरोबर 16 किंवा y बरोबर 9. आता आपण y काय म्हणले, y आपण काय म्हणले, WT. मराठी मीडियम काय म्हणायचं, YT बरोबर y मानू. मग y आपण y ची किंमत लिहायची म्हणून म्हणायचं WT बरोबर 16 किंवा 9. जर YT आपण 16 घेतलं, WT आपण 16 घेतलं तर TX आपलं 9 येईल. जर YT आपण 9 घेतली तर TX 16. म्हणजे 16 घेतली तर 9 येईल, 9 घेतली तर 16. ओके, मला वाटतं हे गणित तुमच्या लक्षात आलं असेल. आपण प्रश्न क्रमांक 16 याच्याकडे जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 16 काय सांगतोय बघा. प्रश्न क्रमांक 16, भूमिती आहे, प्रकरण 3 आहे. 12 मार्काची आपण या प्रकरणाची तयारी अप्रत्यक्ष करून घेतो आहोत. सर्वच्या सर्व तुम्हाला या ठिकाणी गणित पाहायला मिळणार आहेत, बघायला मिळणार आहेत. काळजीपूर्वक तुम्ही अभ्यास केला, गणित जर काळजीपूर्वक बघितली तर 100% तुम्हाला हे जमेल. ओके, तर या ठिकाणी आपण गणित क्रमांक 16 बघणार आहोत. बघा गणित क्रमांक 16 आकृती तुम्हाला मी काढून दिलेली. क्वेश्चन नंबर 16 काय सांगते, क्वेश्चन नंबर 16 बघा मित्रांनो. आकृतीमध्ये माप कंस C 54 दिलाय. हा किती दिलाय, 54 दिलाय. त्यानंतर BD 23 दिलाय. किती दिलाय, 23 दिलाय. तर आपणाला CAE काढायचा आहे. अशीच आपणाला मराठी मीडियममध्ये आणि सेमी मीडियमचा प्रश्न आहे, तुमच्याकडे पुस्तक असतील. त्यानंतर आता जसा प्रश्न सोडवला तसं दोन जीवांच्या बाह्य विभाजनाचे एक्सटर्नल थेरम बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड याच्यानुसार दोन जीवांच्या बाह्य विभाजनाच्या प्रमेयानुसार काय तयार होणार आहे, ह्या कोनाचं माप हा कंस आणि ह्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्म असतं. द मेजर ऑफ अँगल ऑफ टू कॉर्ड फॉर्म्ड external part, the measure of which
द मेजर ऑफ एंगल इज 1/2 to its difference of arc which is intersected by angle. त्या कोनानं अंतर्लिखित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्म असते. आपण गुणधर्मानुसार लिखाण करणार आहे आणि त्या पद्धतीत आपण पहिला प्रश्न सोडवणार आहे. बघूया. माप कंस CAE बरोबर बघा, माप कोन CAE बरोबर 1/3 माप कंस 1/3 माप कंस CE माइनस माप कंस BE म्हणा गुणधर्मानुसार बाय प्रॉपर्टी. गुणधर्म मी सांगितले. मग किमती ठेवा. इज इक्वल टू 1/2 CE किती आहे बघा 54 वजा हे किती आहे बघा BD किती दिले बघा तुम्हाला 23 वजा 23 किती राहते बघा 1/3 गुणिले मला वाटतं 31 राहते. बरोबर. बे 1 बे 5 10 बे 5 10 म्हणून 15.5. माप कोन CAE बरोबर किती आला 15.5 अंशाचा. ओके, समजलं असेल. चुकून माझ्याकडून काही अंक वगैरे वेगळे लिहिले गेले, भाग वगैरे घालवायला चुकला अनावधानानं, तर तो दुरुस्ती तुम्ही करायचा. माझं चुकलंय म्हणून तुम्ही चुकू नका, किंवा माझी चूक मला न दाखवता ती दुरुस्ती करा. काय अवघड नाही. अंक फक्त मी तुम्हाला क्ल्यू दिलाय, इथं फक्त माझं अनावधानानं काय चुकून तर ते दुरुस्त करत राहा. दुसरा प्रश्न ह्यातला असा आहे. AB तुम्हाला 4.2 दिले. AB तुम्हाला 4.2 दिले. आता AB 4.2 आहे, BC 5.4 आहे. दुसरा प्रश्न आपला आहे बरं का, BC 5.4 आहे. त्यानंतर AE 12. AE किती दिले? A पासून E 12 दिले. तर तुम्हाला ADचं अंतर काढायचं. क्वेश्चन तुम्हाला काय काढायचं आहे? ADचं अंतर काढायचं आहे. आता हे ADचं अंतर तुम्हाला डायरेक्ट काढता येणार नाही. मग आपण काय करायचं? या ठिकाणी AE किती दिले तुम्हाला? टोटल 12 दिले. मग आपण म्हणायचं ही x, तर AD किती आहे तुमची 12 वजा x. आणि मग आपल्याला म्हणता येईल दोन जीवांच्या बाह्य विभाजनाच्या प्रमेयानुसार बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. बघा यातला दुसरा प्रश्न काय म्हणणार आहे आपण बघा. समजा डायरेक्ट लिहा AD बरोबर x म्हणून AD बरोबर 12 वजा x डायरेक्ट लिहिलं. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहोत? आता इथं सरळ लिहा. पहिल्या प्रश्नात जे लिहिले तेच. दोन जीवांच्या बाह्य विभाजनाच्या प्रमेयानुसार त्या दोन जीवा बाहेरच्या बाजूला छेदतात म्हणून बाह्य विभाजनाच्या प्रमेयानुसार सेनीनं काय लिहायचं? बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. ओके, त्या पद्धतीत तुम्ही लिहिलं तर सूत्र आपलं तयार काय होते बघा. बाहेरचा भाग AB गुणिले बाहेरपासून आतपर्यंतचा भाग. बाहेरचा भाग इज इक्वल टू AD इज इक्वल टू AE. हेन्स AB बघा, AB काय आहे आपली? AB 4.2. AC काय आहे आपली? AC आपण काढलीच नाही, डायरेक्ट लिहा. 4 × 5 = 9.6 इज इक्वल टू AD आपली x आहे आणि टोटल AE किती आपली 12. AE किती आपली 12 आहे. मग x ची किंमत काढायची आपल्याला. 4.2 × 9.6 अपॉन 12 इज इक्वल टू x. 12 × 12 0.1296. कारण 9ला काय 12 भाग जात नाही म्हणून 0. 12.96. मग एक्सचं उत्तर काय येईल? 8 × 2 = 16. 1 8 × 4 = 32 आणि 1
36 दोन दशांशस्थळ असणार आहेत 1 आणि 2 म्हणून एक्सची किंमत काय आली 3.36 एक्सची किंमत काय आली 3.36 मग आपणाला काय विचारलंय मला वाटतं एडीच विचारलंय त्यामुळे आपलं उत्तर या ठिकाणी संपलं समजा आपल्याला एडी विचारलं असतं तर परत आपल्याला वजाबाकी करावी लागली असती बघा 4.2 9.6 आपण 12 12 18 96 8 2 16 1 8 2 32 आणि 33 1 2 स्थळ 3.36 या पद्धतीनं आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवला त्यानंतरचा यातलाच तिसरा प्रश्न असा आहे तिसरा प्रश्न काय आहे बघा तिसरा प्रश्न लिहिला असेल हे चला जाऊया पुढं तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं मित्रांनो बघा AB 3.6 AB 3.6 त्यानंतर AC 9 आहे AC किती दिले टोटल 9 दिले त्यानंतर AD 5.4 AD 5.4 आणि टोटल AE किती दिले आपल्याला काढायचे मग डायरेक्ट तेच म्हणायचं काय दोन जीवांच्या बाह्य विभाजनाच्या प्रमेयानुसार थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड मग याच्यानुसार आपण काय लिखाण करणार बघा सूत्र तेच तयार होतंय बाहेरचा भाग बरोबर बाहेरचा भाग गुणिले बाहेरपासून आतपर्यंतचा भाग बाहेरचा भाग गुणिले बाहेरपासून आतपर्यंतचा भाग मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एडी गुणिले आपल्याला काय करावं लागेल AE ओके किमती ठेवूया आपण बघा किमती जर ठेवल्या तर AB किती आपला 3.6 आणि AC किती दिले बघा तुम्हाला AC दिले 9 तर AD किती आहे बघा AD 5.4 गुणिले आपल्याला करायचं आहे AD 3.6 गुणिले 9 पक्षांतर करा 5.4 बरोबर A ओके 9 1 9 0.9654 एक दशांश स्थळ आहे एक दशांश स्थळ नाही आहे कॅन्सल करा 6 1 6 डायरेक्ट 6 6 36 म्हणावं लागेल म्हणजे AE बरोबर किती येईल तुमचं 6 आहे ओके यानंतर मला वाटतंय 15वा आणि 16वा प्रश्न तुम्हाला नक्कीच समजला असेल आता यानंतर आपण 17व्या प्रश्नाकडे जाणार आहोत 17वा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 17 इन फिगर कॉर्ड EF parallel chord GH prove that chord EG congruent chord FH fill in the blanks and write the proof शेजारील दिलेल्या आकृतीत जीवा EF समांतर जीवा GH तर सिद्ध करा जीवा EG एकरूप जीवा FH पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरा आणि सिद्धता पूर्ण करा सिद्धता आता मित्रांनो तुम्हाला ही सिद्धता जरी रिकाम्या जागेला आली तर अख्खी सिद्धता सुद्धा तुम्हाला सोडवावी लागेल तर हेही लक्षात असू द्या की सिद्धता आपल्याला अगदी जशीच्या तशी सोडवायची म्हणजे काय तुम्हाला या ठिकाणी जीवा एकरूप दाखवायचे म्हणजे काय एकरूप जीवेच्या संबंधित लघुकंस एकरूप असतात द आर्क आर कन्ग्रुएंट टू रिलेटेड इट्स कन्ग्रुएंट कॉर्ड म्हणजे जे कंस एकरूप जीवेच्या संबंधित आहे ते कंस एकरूप असतात मग त्याच्यानुसार मी काय करणार आहे ह्या दोन रेषा समांतर दिले मग या कोणाला हा कोण विक्रम कोण घेणार आहे एखादा काय म्हणेल ह्याच्या ऐवजी सर मी या कोणाला हा कोण घेऊ का घेऊ शकतोस नाही असं नाही पण आपणाला याच दोन जीवा लागणार आहे त्यामुळे आपणाला हेच दोन कोण घ्यावे लागतात मग काय केलं असतं मी या कोणाचं माप कंसाच्या निम्म आणि या कोणाचं माप कंसाच्या निम्म पण दोन्ही कोण एकरूप आहेत विक्रम कोण आहेत अल्टरनेट अँगल आहेत म्हणजे हे कंस पण एकरूप आले आणि कंस एकरूप आले म्हणून EG एकरूप FH असं आपण दाखवणार आहे बघूया
आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या कसं कसं सांगितले बघूया. ड्रॉ सेल जीएफ, आपण जीएफ काढलेली आहे. अँगल EFG इज इक्वल टू अँगल FGH. EFG इज इक्वल टू अँगल FGH. का बरं? तर इथं तुम्ही म्हणू शकता अल्टरनेट अँगल. मराठीमध्ये काय लिहायचं? व्युत्क्रम कोन. काय लिहायचं? व्युत्क्रम कोन. त्यानंतर काय विचारलंय बघा आपल्याला? अँगल EFG कुठे आहे बघा? अँगल EFG इज इक्वल टू, आणि ह्याला आधार दिलाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, मराठी मीडियम, आंतरलिखित कोनाचं प्रमेय. मग EFG कसा असेल? तर EFG चं माप 1/3 माप कंस काय असणार आहे? EG. माप कंस काय असणार आहे? EG. ओके, 1/3 माप कंस EG. आता त्यानंतर FGH कुठे आहे बघा? FGH ह्याचं माप कसं असणार आहे? अर्थातच 1/3 मेजर आर्क कुठला असणार आहे? FH. का? आंतरलिखित कोनाचं प्रमेय. काय सांगते आंतरलिखित कोनाचं प्रमेय? आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू 1/2 ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. ओके, म्हणजे या पद्धतीने म्हणजे योग्य त्या वेळेला योग्य ते प्रमेय गुणधर्म अर्थपूर्ण काळजीपूर्वक लक्षात आले पाहिजे. अर्थपूर्ण काळजीपूर्वक मला म्हणायचं काय? मला काय म्हणायचं आहे? जसं आपण नुसतीच प्रतिज्ञा म्हणत असतो, पण प्रतिज्ञेप्रमाणे राहतो का? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, सगळं कळते पण वळत नाही. वर्गात ही प्रतिज्ञा प्रार्थना संपली की जाऊन परत आपण दम दाखवतो, व्हॉट माझ्या जागेवर का बसला? मग ह्या प्रतिज्ञेला काय अर्थ आहे का? सारे भारतीय माझे बांधव आहे, तसं आहे हे. आंतरलिखित कोण ओळखायला येत नाही, निम्म म्हणजे काय कळत नाही, तर नुसतं पाठ करून काय उपयोग नाही, म्हणून काय उपयोग नाही. योग्य त्यावेळेला योग्य ते लक्षात आलं पाहिजे. आता हे दोन कोन एकरूप आहेत, पैकी या कोनाचं माप कंसाचे निम्म, या कोनाचं माप कंसाचे निम्म, म्हणून काय लिहिलंय? मेजर आर्क EG इज इक्वल टू मेजर आर्क कोणता येईल? मेजर आर्क FH. म्हणजे EG ला मेजर आर्क FH येणार, कारण दोन्ही अनुक्रमे निम्मे आहेत कोनाच्या बाबतीतली माप, आणि कोण तर एकरूप आहे, म्हणून दोन्ही कंस मित्रांनो कसे असतील? एकरूप असतील. आणि म्हणून जीवा EG एकरूप जीवा FH. मग इथं काय म्हणता येईल आपल्याला? इथं काय म्हणता येईल? दोन एकरूप कंसांच्या संबंधित जीवा करस्पॉन्डिंग कॉर्ड रिलेटेड टू कॉन्ग्रुएंट आर्क असेल. ओके, रिकाम्या जागा मित्रांनो कळल्या असतील. 3 ते 4 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. रिकाम्या जागा येऊ शकतो किंवा अगदी अख्खा प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. ओके, चला स्क्रीनशॉट काढा आणि हे उत्तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. प्रश्न समजत असतीलच मित्रांनो. अख्ख्या भूमितीमध्ये प्रकरण तुमचं जे 3 आहे, ह्या 3 मध्ये जास्तीत जास्त उदाहरणं आहेत. या आधीच्या सिलेबसला आणि त्याच्या आधीच्या सिलेबसला सुद्धा जास्ती उदाहरणं होती, त्यामुळं तुम्हाला ते जरा जास्त उदाहरणं असल्यामुळे बोरिंग पण होत असेल. पण आपण एका व्हिडिओमध्ये कमीत कमी 3-4 उदाहरणं बसवतोय. तरीही एखादं उदाहरण नाही समजलं तर मला व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता. माझ्या काही मित्रांना म्हणजे मला मेसेज येतात की तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, माझी शंका आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिसतोय, याचा अर्थ तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत नाही, स्किप करताय, त्यामुळे तो नंबर कुठून कसा जातोय तुम्हाला समजत नाही. पण माझ्या या स्क्रीनवर तुम्हाला माझा मोबाईल नंबर दिसतोय हे लक्षात असू द्या. मग तुमच्या शंका मला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही. बघा,
या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 18. 18वा प्रश्न काय आहे बघा. 18वा प्रश्न, शेजारील आकृतीमध्ये बिंदू P हा स्पर्श बिंदू आहे. कंस PR बरोबर 140 अंश. हो का, हा कंस आहे. कंस PR बरोबर किती दिलाय, 140 अंश आणि POR बरोबर 36 अंश दिलाय. मराठी मीडियम अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. सेमीचा प्रश्न अर्थात मेजर आर्क वी हॅव गिवन PR 140 डिग्री अँड POR अँगल POR एक्सट्रीमली सॉरी which are given 36 डिग्री. फाइंड आर्क PQ. मित्रांनो, मगाशी आपण एक प्रश्न सोडवला की दोन जीवांनी तयार झालेला, बाह्य विभाजनाने तयार झालेल्या कोनाचं माप कसं असतं, तर कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्म असतं. मापाच्या फरकाच्या निम्म असतं. मग तसंच आता झालंय, या कोनानं तयार झालेले जे कंस आहेत तो हा एक आहे हा एक आहे, म्हणून या कोनाचं माप या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्म असणार. बघा क्वेश्चन नंबर 18 त्यातला पहिला प्रश्न मी सांगतोय. बघा कुठला विचारलाय पहिला प्रश्न, मेजर फाइंड आर्क PQ विचारले, म्हणून मी म्हणतो मेजर अँगल POR इज इक्वल टू माप कंस PR माइनस माप कंस PQ. आधार द्या बाय प्रॉपर्टी म्हणू शकता, काही टेन्शन नाही. गुणधर्मानुसार प्रमेयानुसार प्रॉपर्टी सांगितलेली आहे. त्या प्रॉपर्टीला नाव टोटल लिखाण करावं लागतं. मग तुम्ही लिखाण सुद्धा करू शकता. अँगल ROP इज अन एक्सटर्नल अँगल ऑफ सर्कल. इट्स इंटरसेप्टेड आर्क PQ अँड RP हँड्स. आणि मग हे सगळं लिहू शकता. असंही लिहिलं तरी चालतंय. हे म्हणजे सर्वस्व समजू नका, ह्यात तुम्ही ऍड करू शकता, एखादी पायरी कट करू शकता. मी तुम्हाला समजावून सांगतोय, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला नक्की समजत असेल. माझ्या 26 वर्षाचा अनुभव मी आज ऑनलाईन देतो आहे. याला कारण आहे लॉकडाऊन, आणि लॉकडाऊनमुळं मला ऑनलाईन तुम्हाला मार्गदर्शन करण्याची वेळ आलेली आहे. बघूया, किमती ठेवूया मित्रांनो. 1 into 140 minus 36 माफ करा, माइनस मेजर आर्क PQ. POR आपल्याला दिलाय 36. POR आपल्याला दिलाय 36. 1/3 इकडे साइड चेंज झाली तर काय होईल, 72. इट्स बिकम into multiply 36 into 2 is equal to 72 is equal to 140 major arc PQ. Hence major arc PQ is equal to काय होईल बघा, हे वजा मी इकडे आणलं, अधिक झालं. आता 140 हे 72 इकडे नाही, म्हणजेच काय होईल बघा, 10तून 2 गेले 8, 8 झाले 14तून 8 गेले 6, 68 अंश उत्तर आले. या ज्या गोष्टी आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय. आता 140 वजा 72 माझी वजाबाकी चुकली तर तुम्ही चुकू नका. माझं चुकलेलं तुम्हाला कळलं, तुम्ही दुरुस्ती करा. आता हे चुकलेलं नाही, 8 2 10, 7 आणि 7 14, 140 येते. पण चुकून हातचा वगैरे राहिला, 58 आलं, 78 आलं तर ते तुम्ही ट्राय टू अंडरस्टँड प्लीज, समजून घ्यायचं. पहिला प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. बघूया आपण लगेच दुसरा प्रश्न. लक्षात आला असेल, स्क्रीनशॉट काढा. लगेच आपण यातला दुसरा प्रश्न काय आहे बघा. दुसरा प्रश्न आपल्याला दिलाय. OP 7.2 आहे, OQ 3.2 आहे. फाइंड OR अँड QR. बघा OP 7.2, OP 7.2, OQ 3.2 हा एवढासा भाग, 3.2
2. फाइंड OR अँड QR. तर आता हे कसं शोधायचं मित्रांनो, तर आता बघा OP ही स्पर्शिका आहे आणि OR ही वृत्तछेदिका आहे. मग लिहायचं काय, लिहायचं OP ही स्पर्शिका आहे आणि OQR ही वृत्तछेदिका आहे. OQR म्हणा किंवा OR म्हणा चालेल, OQR चुकीचं नाही, बरोबरच आहे. पण जर तुम्हाला 3 अक्षर नको असतील तर OR म्हणू शकता. OR ही वृत्तछेदिका आहे, म्हणून स्पर्शिका वृत्तछेदिका प्रमेयानुसार. स्पर्शिका वृत्तछेदिका प्रमेय काय सांगते तुम्हाला, तर OP² इज इक्वल टू बाहेरचा तुकडा OQ गुणिले बाहेर पासून आतपर्यंतचा तुकडा. ओके, मग मराठी मीडियम सेमीनं काय लिहायचं, OP इज टँजंट अँड OQR इज सिकँड. हेन्स बाय थेरम ऑफ टँजंट सिकँड ऑफ सेगमेंट, स्पर्शिका वृत्तछेदिका प्रमेयानुसार किमती ठेवूया. OP वर्ग म्हणजे 7.2 ब्रॅकेट स्क्वेअर, OQ आहे 3.2 गुणिले OR. हेन्स 7.2 गुणिले 7.2 भागिले 3.2 बरोबर OR. काय केलं, त्याचा वर्ग म्हणजे 2 वेळा संख्या. याचा वर्ग म्हणजे 2 वेळा संख्या. आपल्याला किती दिले बघा, 3.2 दिले. बघूया उत्तर आपण काढूया. आता हे दशांश चिन्ह हे दशांश चिन्ह नाही असं समजूया, म्हणजे हे असं होईल 72 गुणिले 7.2 छेद 32. म्हणजे सोपं जातं, एखादी पायरी वाढू द्या. बघा इथं काय होईल, या ठिकाणी तुमच्या लक्षात असं आणून देतो की बघूया आता भाग घालूया मित्रांनो. काय होणार बघा, इथे 8 चोक 32 8 9 72 4 एक्के 4 4 एक्के 4 3 उरले, पण 2 घ्यायचे आणि दशांश चिन्ह द्या. स्थळ चुकवू नका, स्थळ चुकवल्यावर घोटाळा होईल. स्थळ फार महत्वाचं असतं. ओके, म्हणजे इथे 3 राहिलं तर 4 8 32 होईल. म्हणजे OR बरोबर 9 8 72 7 9 एक्के 9 7 16. म्हणजे OR किती आली तुमची 16.2. OR किती आली 16.2. तुम्हाला QR पण विचारले, मग म्हणा म्हणून QR अधिक OQ बरोबर OR. म्हणून QR किती आहे तुमची, OR किती आहे बघा, OR 16.2. OQ किती आहे 3.2. म्हणजे QR काढायचे. म्हणून QR बरोबर 16.2 वजा 3.2 म्हणजे 13.0 म्हणजेच 13. ओके, समजलं असेल. आणि 18व्यातला लास्ट क्वेश्चन, याचा स्क्रीनशॉट काढा. बघा 18व्यातला लास्ट क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तुमचे गुणधर्म पाठ नसतील, गुणधर्म माहिती नसतील आणि डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ जर पाहत असाल तर आय एम एक्सट्रीमली सॉरी, यू डोंट अंडरस्टँड. अजिबात समजणार नाही. पण तुमचे टोटली गुणधर्म जर तुम्हाला माहिती असतील तर 100% माझा व्हिडिओ समजल्याशिवाय राहणार नाही. आणि या माझ्या व्हिडिओवर तुम्ही 100% विद्यार्थी मित्रांनो 75%च्या वर गुण मिळवणार. म्हणून मला सांगायचं आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत अभ्यास, पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला आणि टोटल गणित तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवली तर एकही गणित तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला माझ्या वहीशिवाय येणार नाही. माइंड चॅलेंज. आणि शिवाय आलंच तर ते सुटणार तुम्हाला, कारण एवढ्या मोठ्या गणितांचा आपण सराव केलेला आहे. बघूया लास्ट